विजय पजई यांचे अध्यापन कार्य दूरदर्शनवर। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई, महाराष्ट्र मार्फत राज्यातील शाळांना ई बालभारती शिवाजीनगर पुणे येथील स्टुडिओद्वारे व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना राज्यातील विषयांमधील तज्ज्ञ तसेच अनुभवी शिक्षकांच्या माध्यमातून अध्यापनाचे कार्य केले आहे। महत्त्वाचे म्हणजे राज्यातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होण्याच्या दृष्टीने व्हर्च्युअल क्लासद्वारे केलेले अध्यापन हे दूरदर्शन PME विद्या चॅनलवर प्रसारित करण्यात येत आहे। यामध्ये अकोला जिल्ह्यातील परशुराम नाईक विद्यालय, बोरगाव मंजू येथील विज्ञान शिक्षक विजय यशवंत पजई यांनी विज्ञान, गणित, इंग्रजी विषयाचे अध्यापन केले आहे। पजई यांचे व्हर्च्युअल क्लास दूरदर्शनवर प्रसारित होत आहेत। याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री मनोज आगरकर सर, उपमुख्याध्यापक GT पोहनकर सर, पर्यवेक्षक श्री SH भदे सर तसेच संस्था अध्यक्ष श्री किरणराव नाईक, श्री दीपकराव नाईक, डॉक्टर प्रथमेश नाईक, KM जोशी सर, SG बोरगावकर सर, श्यामभाऊ देशमुख, श्री अभिनव नाईक यांनी अभिनंदन केले तसेच शुभेच्छा दिल्या। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई। मी विजय यशवंत पजई, परशुराम नाईक विद्यालय, बोरगाव मंजू इथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पदार्थ आणि त्यांच्या अवस्था ह्या उष्णतेमुळे याच्यामध्ये कसा बदल होतो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। बघा, उष्णतेवर अनेक गोष्टी डिपेंड आहेत। जसं आता या पृथ्वी तलावरती आपण राहतो, तर उष्णता आहे म्हणून सर्व सजीव सृष्टी या ठिकाणी आपल्याला आढळून येते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पदार्थाच्या ज्या अवस्था आहेत त्या कशा प्रकारे बदलतात ते आपल्याला बघायचं आहे। एक छोटंसं उदाहरण घेतो मी, की आपण बर्फ घेतलं आणि या बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर कसं होते, त्याच्यानंतर पुन्हा उष्णता दिली असता त्याचं वाफेमध्ये कसं रूपांतर होते ते बघायचं आहे। तत्पूर्वी काही स्लाइड ज्या या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर बघा, आता समजा आता आपल्याला बर्फ घ्यायचा आहे आणि तर बघा, आता तुम्हाला मी काही गोष्टी या ठिकाणी दाखवणार आहे। त्या म्हणजे की या ठिकाणी आता आपण बर्फ घेतलं, समजा याच्यामध्ये बर्फ घेतलं, सुरुवातीला आपण पाणी घेतलं, याच्यामध्ये पाणी घेतल्यानंतर हे पाणी जे आहे तुम्ही एका फ्रीजरमध्ये ठेवलं। फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला काय आढळून येते की या बर्फाचं रूपांतर आपल्याला एका बर्फाच्या एका छोट्या याच्यामध्ये आपल्याला म्हणजे जो स्थायी अवस्थेमध्ये आपल्याला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.